केंद्रीय कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांसाठी दिल्या अधिकाऱ्यांना तातडीची सूचना. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. तर MSPवर खरेदी अधिक मजबूत व पारदर्शक आणि वेळेवर करण्याच्या सूचना श्री शिवराजसिंह चौहान यांनी दिलेल्या आहे. डाळीच्या स्वयंपूर्णतेला गती देण्यासाठी आणि किमान आधारभूत किमतीवर खरेदी सुनिश्चित करण्यासाठी नाफेडचा व्यापक आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराजसिंह चौहान यांनी नवी दिल्ली येथील 12 सफदरजंग येथील त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ म्हणजे लिमिटेड नाफेडची सविस्तर आढावा बैठक घेतली. या बैठकीत डाळी आणि तेलबियांच्या खरेदी व्यवस्थेवर शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा म्हणजे MSP पूर्ण लाभ मिळावा याची खात्री करण्यावर आणि संबंधित योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तर या बैठकीत नेमकं काय म्हटलं ते आपण पाहूया. या बैठकीत किंमत समर्पण योजना PSS आणि किंमत स्थिरीकरण निधी PSF अंतर्गत केलेल्या खरेदी कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना किमान आधारभूत किंमत दराने खरेदी अधिक मजबूत, पारदर्शक आणि वेळेवर करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना विलंब न करता योग्य भाव मिळू शकेल. खरेदी केंद्रावर पुरेशी व्यवस्था उपलब्ध असण्याची आणि शेतकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची खात्री करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच तूर, उडीद आणि मसूर यासारख्या प्रमुख डाळीचे उत्पादन आणि खरेदी प्राधान्य देण्यावर विशेष भर देण्यात आला. या पिकांसाठी प्रस्तावित 6 वर्षाच्या डाळी स्वावलंबन अभियान अंतर्गत उत्पादन वाढवणे, सुधारित बियाणे पुरवणे, तांत्रिक सहाय्य देणे आणि प्रभावी विपणन यंत्रणा विकसित करणे यावर चर्चा झाली. देशाला डाळीच्या उत्पादनात स्वयंपूर्ण बनवणे, आयातीवर अवलंबित कमी करणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात शाश्वत वाढ सुनिश्चित करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. तर शेतकऱ्यांना मध्यस्थापासून मुक्त करण्यासाठी आणि त्यांना थेट सरकारी खरेदी व्यवस्थेशी जोडण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. बाजारपेठेत किंमत स्थिरता राखण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना राज्याची समन्वय मजबूत करण्याचे आणि खरेदी आणि साठवणूक व्यवस्था अधिक प्रभावी करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहे. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.